आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। खरं तर आता मला सिद्धिराजसाठी काहीतरी खायला करायचंय, पण कसं करू? एवढ्या पावसात चूल कशी पेटवणार? किचन मध्येही नाही जाता येणार। काय ग, तू हिची बाजू घेतेस? हिची आता आपण आसपास कोणी नाही हे बघून या विलक्षणात स्वयंपाक घरात निघाली होती। एवढा मोठा अनर्थ घडला असता कळतं का तुला? आजी, आजी मला माफ करा। सॉरी, माझ्या हातून तुमचा नियम मोडला गेला। पण अहो, सिद्धिराजसाठी काहीतरी खायला बनवायचं होतं आणि बाहेर इतका पाऊस पडतोय की मी चूलही नाही पेटवू शकत, म्हणून नियम मोडू पाहतेस? सिद्धिराजना आता बरं नाहीये ना, त्यामुळे त्यांच्यासाठी खायला बनवायचंय। त्यांना गोळ्या औषधं घ्यायची तो, म्हणून माझी इतकी धडपड चालली आहे काहीतरी खायला बनवायला। मी एक काम करू का, मी ना पटकन खायला बनवते काहीतरी, आणि माझं सगळं आवरून झालं की तुम्हाला स्वच्छ करून देते, अख्खं स्वयंपाकघर सगळं धुवून देते। हवं तर मी स्वतः माझ्या हाताने गोमूत्रही शिंपडते, पण प्लीज तेवढं मला करू देत ना, सिद्धिराजसाठी प्लीज। काय ग रे अवलक्षणे, माझ्या सिद्धूचं नाव पुढं करून तू स्वयंपाक घरावर सुद्धा ताबा मिळवू पाहतेस काय? नाही, मी हे असं होऊ देणार नाही, समजलीस? ही सुलक्षणा सर्जेराव गाडे पाटील जिवंत आहे तोपर्यंत या घरातल्या स्वयंपाक घराला तुझ्या अंगावरून वाहणारा वारा सुद्धा शिवू देणार नाही। आणि काय ग, तू काय बघत राहिलीस? तिच्यावरती नजर ठेव। स्वयंपाक घराच्या आसपास सुद्धा ही दिसता कामा नये। जबाबदारी तुझी आहे, समजलंस? ए चल, चालते हो इथून, एक मिनिट थांबायचं नाही। भावना, इकडे मी ये, इकडे पटकन। तुला सिद्धूसाठी काहीतरी करायचंय ना? जा पटकन किचन मध्ये आणि त्याच्या आवडीचा पदार्थ बनव, जा जा। आणि हे बघ, तू इथे सिद्धूसाठी थांबली आहेस, तुला त्याची काळजी वाटते आणि त्याच्यासाठी तू धडपड करतेस म्हणून परवानगी देते तुला, समजतंय ना? बाकी दुसरा काही अर्थ काढू नकोस त्यातून। हो, पण आजी, मी आईंना गुंतवून ठेवते कशात तरी, तू जा पण पटकन। 15 मिनिटात जे काही करायचं ते कर, जा लवकर जा। थँक्यू। खरं तर आता मला सिद्धिराजसाठी काहीतरी खायला करायचंय, पण कसं करू? वा, आजीचे कान भरण्यासाठी काय दणदणीत न्यूज मिळाली आहे मला। आता गाडे पाटील घरात असं काही भडका उडेल, त्यात भावना होरपळलीच म्हणून समजा। पहिल्यांदाच किचन मध्ये आलेस ना? गोष्टी शोधायला थोडा वेळ लागेल। मी काही मदत करू का? वहिनी, खरंच बरं झालं हो तुम्ही आलात। मला ना काहीच सापडत नाहीये, आणि रेणुका काकूंनी ना 15 मिनिटं दिली आहेत मला। हो, ऐकलं मी। भावना, तू काही काळजी नको करूस।
पण तुला एक बोलू का, तुला असं किचनमध्ये पाहून ना खरंच खूप बरं वाटतंय. बरं असो, काय काय हवंय तुला, काय तुम्ही? मला ना रवा आणि साखर हवी. आता देते. हो. हे, पाहुणे. भावना, ये ना आत ये. बस ना. आता ना तुम्ही दोघी एक एक करून मला घास भरवा. एक आईचा आणि दुसरा बायकोचा. सिद्धू, अरे पण आई नाही म्हणणार आहेस का आता मला? नाही, भरवतो. नाही नाही नीलांबरी, नाही. त्या अवलक्षणाचा कोणताही डाव मी साथ देऊ देणार नाही. तिची प्रत्येक खेळी मी अशी परतवून लावेल की ती माझ्याकडं, माझ्या या घराकडं नजर वर करून पाहण्याची हिंमत देखील करणार नाही. बघच तो. आजी, म्हणजे नक्की काय करणार तुम्ही? चल, आता तुला मी तमाशा दाखवते. चल. माझ्या दोन सगळ्यात जवळच्या व्यक्ती आज माझ्याजवळ आहेत. मला प्रेमाने भरवतात. या सगळ्याला कोणाचीही नजर नको लागायला. अवलक्षणे, आत्ताच्या आत्ता खाली आहे. आता तुझी खैर नाही. लक्ष्मी निवास, लक्ष्मी